तर हे काय देवांशला चालले शाळेत सोडायला आणि देवांशला बोलले दे बॅग, तर बॅग द्यायला का रेडी नाही. प्लस त्या पप्पाची टिफिन पण घेऊन होती, पण मी त्याकडनं बॅग घेणार आहे. आणि मी सुद्धा त्याला रेडी बघा छान दिसत होती, कारण की आज होता पिकअप कलर. नंतर त्याच्या शाळेजवळ पोहोचलो, तर आता मी लवकर पोचलेलो. नंतर मी घ्यायला पण त्याला गेली तर पाऊस पडतोय प्लस ऊन पण आहे आणि एवढा चिखल झालेला ना आमच्या इथं, खूपच चिखल झालं आहे. लिमिटच्या बाहेर शिकवलं आमच्या इथं भरपूरच. त्यानंतर मला अर्पिताने व्हिडिओ कॉल केला, बोलतो ताई थांब, मी इथं दगडी चालते, तिथं देवी बघायला आली, तुला पण दाखवते. मी बोलली दाखव. तर दाखवते मला तिचं तोंड दाखवते. मी अगं बाई तुझं तोंड नको दाखव मला, दगडी जायची देवी. ते 2 मिनटं थांब, 2 मिनटं. आणि बघा काय सुंदर देवी, म्हणजे देवीचं कुठलंही रूप बोला, कुठेही असू देवी खूप छान वाटत होती. देवी छान वाटतात, गणपती बाप्पा बोलते जिजूनं पण दाखव. म्हणजे हा थांब, म्हणजे त्याच्या पप्पा दाखवते. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो बाजाराला, म्हणजे मार्केटमध्ये गेलेलो, कारण की उद्या मला पोरी पूजायच्या होत्या, कन्यापूजन. त्यामुळे आम्ही सामान घ्यायला गेलो होतो मार्केटमध्ये. खूपच गर्दी होती आणि जे पाहिजे ते काहीच भेटत नव्हतं. मग स्टेशनला जायला निघतो. स्टेशनला जाताना गर्दी खूप, चिक्कार गर्दी. स्टेशनला पोचलो, सामानही घेतलं, पण फुलं भेटलीच नाही. फुलं खूप शोधत होतो. देवाचे पप्पा पण नंतर पुढे गेले बघायला कुठची फुलं आहेत, कशी आहे, काय भेटली नाही फुलं. आणि देवाचे पप्पा इथं होते, घेत होते. नंतर देवाच्या पप्पांनी फुलं वगैरे घेऊन आले आणि देवाला भूक लागली म्हणून देवा बघा पहिलाच केळी खातो. म्हणजे देवा तुला नाही आणले. बोलते मम्मी का आलं, मला भूक लागली ना, उद्या आपण अजून एक केळं मी घेऊन येतो. म्हणजे ओके. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि प्लीज गाईज प्लीज सबस्क्राईब.